सुस्वागतम मित्रांनो. तर आजच्या भागामध्ये इकडे आता मम्मी साहेबांना तो नवरदेव पसंत करतो. म्हणतो की मम्मी साहेब मला तुम्ही पसंत आहात. पण मम्मी साहेब म्हणतात तुम्हाला काही वयातला फरक कळतो का? मला बघायला नव्हते सांगितले मी पाहुणे माझ्या सुनेला. हो आता सत्य नाही ना, त्यामुळं माझ्या सुनेला सांगितले तुम्ही बघायला आणि तुम्ही मला पाहुणे घेऊन आलात, काही वाटतं का नाही तुम्हाला? असं म्हणत असतात. तर ती कुरुल त्यांना खूप बोलते आणि काठीने हाणते, त्यांच्या मागे लागते. तिथून जातात तेवढ्यात नवरदेव पुन्हा मागे येतो आणि म्हणतो, ओ मम्मी साहेब, केला का परत एकदा विचार? काय तुमचा विचार मला सांगा ना. करताल का माझ्यासोबत लग्न? मी तयार आहे लग्न करायला तुमच्यासोबत, असं तो मुलगा नवरदेव म्हणतो. पण आता मम्मी साहेब त्याला मारतात, तो लगेच येऊन पळून जातो. तर आता इकडं मम्मी साहेब म्हणतात की याला काही कळतच नाही, कुणाला पाहुणे बघायला सांगितले होते आणि कुणाला बघितले. आणि सगळेजण आता तिथून सगळेजण खूप हसतात आणि तिथून निघून जातात. तर आता सत्या आणि मंजू खूपच हसतात. मंजू सत्याजवळ जाऊन खूप हसत असते, म्हणत असते सत्या खरंच खूपच इंटरेस्टिंग घडलं आहे, खूप ट्विस्ट आला याच्यामध्ये, कारण की असं मला वाटलं नव्हतं असं घडेल सगळं. तर आता लगेच मंजू म्हणते पण सत्या आता मम्मी साहेब काही नवरदेव बघण्याचं थांबवणार नाही आहे, त्या बघणारच आहेत. तर आता सत्या म्हणतो की मी मम्मीला सांगतो सकाळी सकाळी थांबा वाघमारे. तर सगळेजण आवरत असतात तेवढ्यात ते सत्या येतो, म्हणजे ते काका येतात. ते म्हणतात हे बघ महामाया, इथून पुढे आता मंजिरीसाठी स्थळ बघणं तू बंद करणार आहेस. तू तिच्यासाठी स्थळ बघायची नाही. आम्ही जोडे ॲप नाही तर कुठंतरी बघू तिच्यासाठी स्थळ, पण तुम्ही बघायचे नाही, कारण की तुम्ही स्थळं बघितले ना ते कायम असेच झाले आहे ते स्थळं. तुमच्यामुळे सगळा पचका झाला. काय बघितलं तुम्ही? अहो तुम्हाला नवसुनाला बघायला सांगितलं, तुम्ही स्वतःला स्थळ बघितलं, त्यामुळे तुम्ही नाही बघू शकत ही स्थळ आता, असं म्हणत असतात. आणि आता लगेच ते म्हणतात की मी बघेल माझ्या सुनासाठी स्थळ. तर मम्मी साहेब म्हणतात अहो स्थळ बघायची काय गरज आहे आता, मी खूप भारी घेऊन आले एक स्थळ, खूप मोठं घराणं आहे, खूप भारी स्थळ आहे, खूप भारी पोरगा आहे. नंतर कोण आहे पोरगं, असं सत्य विचारतो. तर ते म्हणतात की आर्यन, आर्यन करणार मंजिरीसोबत लग्न, असं म्हणतात. तर आर्यन तर खूपच खुश होतो. तर बघूया आता पुढील भागामध्ये खरंच आर्यन मंजिरीसोबत लग्न करेल का? बघायला चॅनलला सबस्क्राईब करा.